लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रोजेक्टर सुरू झालेला असतो. त्या प्रोजेक्टरवर काही घरातल्यांचे व्हिडिओज येतात. व्हिडिओ झाल्यानंतर फोटोज यायला चालू होतात. त्यामध्ये जीवा आणि नंदिनीचे फोटो येत असतात. त्याचबरोबर पार्थ, काव्या यांचेही फोटो असतात. हे सर्व फोटो बघून सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. जीवा आणि काव्या सुद्धा खूप खुश असतात. दुसरीकडे वसू आत्या आणि रम्या मात्र आपला प्लॅन कधी वर्क करतोय हे बघत असतात. सगळेजण खूप टाळ्या वाजवत असतात. सगळेजण खूप आनंदी सुद्धा असतात. एवढ्यातच काव्या आणि जीवाचे फोटो यायला सुरुवात होते. काव्या आणि जीवाचे लग्न अगोदरचे फोटो त्या प्रोजेक्टरवर यायला सुरुवात होते. हे बघून काव्या आणि जीवा खूप घाबरतात. तसेच नंदिनी, पार्थ यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. हे फोटो बघून कोणालाही काहीही कळत नसतं. विक्रम, मानिनी सगळेजण हे सगळं बघतच असतात. वसू आत्या मात्र रम्याला खुणवत असते आणि त्या दोघी मोठमोठ्याने हसत असतात. एवढ्यातच जीवाला त्या गुरुजींचे शब्द आठवत असतात. जे अपूर्ण आहे ते पूर्ण करा, नाहीतर सर्व अर्धवट राहून जाईल. काव्याच्या हातातून माईक खाली पडतो. जीवा मात्र तेथेच खाली बसतो. जीवाला काहीही कळत नसतं. नंदिनीला तर काही सुचत नसतं. नंदिनी म्हणत असते, पिहू अगं काय हे? वसू आत्या आणि रम्या एकमेकींना टाळी देत असतात. दुसरीकडे नंदिनीला सर्व आठवत असतं. काव्या नंदिनीला म्हणत असते, का केलं लग्न? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यानंतर काव्या म्हणत असते, म्हणजे हे लग्न कुणालाच नको आहे. आपण काढून टाकूया हे मंगळसूत्र. तू आत्ता इथे माझ्यासोबत असल्याचा काय फायदा? नंदिनीला काव्याने टोचून बोललेले सर्व शब्द आठवत असतात. काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई जेव्हापासनं या घरात आली आहे ना तेव्हापासून असं वाटतंय पळून जावं, इथनं निघून जावं. घुसमटते ग इथे मी ताई. हे सगळं नंदिनीला आठवत असतं. नंदिनीला काव्याने बोललेला एक एक शब्द आठवत असतो आणि नंदिनी त्या एका एका शब्दाचा अर्थ लावत असते. नंदिनी एकदा काव्याला जेवण करायला बोलवायला जाते तेव्हा काव्या जेवायला यायला नकार देत असते. नंदिनी म्हणत असते, अगं तू असं काय करते? मी तुझी मोठी बहीण आहे ना. यावर काव्या म्हणत असते, अगं हाच तर प्रॉब्लेम आहे की तू माझी मोठी बहीण आहेस. तुझ्या जागी दुसरं कुणी असतं ना ताई तर, असं म्हणून काव्या नंदिनीवर हात उचलायला जात असते. हे सगळं नंदिनीला आठवत असतं. हे सगळं आठवल्यानंतर नंदिनी लांबूनच काव्यासमोर हात जोडत असते. हे बघून काव्या धावतच नंदिनीजवळ येते. काव्या नंदिनीचे दोन्ही हात पकडते आणि ते हात खाली घेते आणि त्यानंतर काव्या नंदिनीसमोर स्वतः हात जोडत असते. हे सर्व बघून काव्याच्या बाबांच्या डोळ्यातून पाणी येत असतं. त्यानंतर नंदिनी काव्याचे हात घेते आणि तिच्या हातांनी आपल्या कानाखाली मारून घेत असते. हे सर्व बघून आयुषीला सुद्धा खूप रडायला येत असतं. काव्या जोरानेच ओरडते, ताई, आणि नंदिनीचा हात पकडते. नंदिनीच्या हातावर जीवानंदिनी असं लिहिलेलं असतं. त्यावर नंदिनीचं लक्ष जातो. त्यानंतर नंदिनी ते नाव पुसायचा प्रयत्न करत असते. काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई प्लीज शांत हो, प्लीज नको, असं म्हणून काव्या नंदिनी समोर हात जोडत असते. इकडे जीवा आणि पार दोघेही शांत झालेले असतात. त्यानंतर नंदिनी जीवाजवळ जात असते. जीवाजवळ जाऊन ती जीवाच्या समोर उभी राहते. त्यानंतर नंदिनीला आठवत असतं. नंदिनीने आपलं मंगळसूत्र काव्याला दाखवत म्हटलेलं असतं, हे बघ, हे मंगळसूत्र नीट बघ काव्या. लग्न म्हणजे काही खेळ नाही आहे आणि मंगळसूत्र म्हणजे काही खेळणं नाही आहे. वचनांची एक एक फेरी पूर्ण करतो. मोहाची एक एक सुपारी बाजूला सारतो. ही सगळी गंमत नसते ग. हे सगळं नंदिनीला आठवत असतं. त्यानंतर काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई तुझं लग्न जीवाशीच ठरलं असतं आणि नंतर हे सगळं झालं असतं तर मानलं असतं ग. तुझं लग्न पार्थसोबत ठरलं होतं ना. त्यामुळे तू जे काही बोलतेस ना त्याच्या मागे काहीही अर्थ नाहीये. अनर्थ आहे हा सगळा. ताई बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण डिवोर्स घेऊन मोकळे होऊया ना यातनं. पुढे नंदिनी म्हणत असते, माझी नजर त्या क्षणीच मेली ज्या क्षणी पार्थला मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना पाहिलं. आता यापुढे मी पार्थकडे बघताना ते या घरचे एक मेंबर आहेत याच नजरेने बघेन. कालपर्यंत जीवा माझ्यासाठी फक्त जीवा होता, पण आज तो माझा नवरा आहे. नंदिनी जीवा देशमुख मधला जीवा. जोपर्यंत जीवा स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागत नाहीत तोपर्यंत मी त्यांना घटस्फोट देणार नाही. हे सगळं आठवून नंदिनीच्या डोळ्यातून पाणी येत असतं.
जीवा नंदिनीच्या समोर उठून उभा राहतो, परंतु त्याची मान खाली गेलेली असते. जीवा नंदिनीसमोर हात जोडून उभा असतो. त्यानंतर नंदिनीला जीवाबरोबर घालवलेले काही क्षण आठवत असतात. नंदिनीला जीवाच्या कपाटातून JK या नावाचं गिफ्टसुद्धा नंदिनीला आठवत असतं. पुढे नंदिनीला जीवाने जेव्हा टॅटू जाळलेला असतो तेव्हाचे ते क्षण आठवत असतात. त्यानंतर नंदिनीने जीवासाठी केलेलं ते वटपौर्णिमेचं व्रत हे सुद्धा नंदिनीला आठवत असतं. त्यानंतर जीवाबरोबर घालवलेले काही प्रेमाचे क्षणसुद्धा नंदिनीला आठवत असतात. दुसरीकडे पार्थला सुद्धा जीवाचे शब्द आठवत असतात. पार्थ म्हणत असतो, पण तुला काय गरज होती नंदिनीशी लग्न करायची? यावर जीवा म्हणत असतो, जी तुझी होती तिच्यासाठी तू थांबला नाहीस आणि जिच्यावर तुझा हक्क नाही तिच्याशी लग्न करून बसलास. काय माहिती आहे तुला तिच्याबद्दल? तुला माहिती आहे का तिच्याबद्दल काही? तुला माहिती आहे कशी आहे ती? एका शब्दाने तरी तिला विचारलं का की तुला हे लग्न करायचं आहे की नाही? काय माहीत, कदाचित दुसरं कोणीतरी तिच्या मनामध्ये असू शकतं. यावर पार्थ म्हणत असतो, परिस्थिती. जीवा म्हणतो, परिस्थिती गेली खड्ड्यात रे, खड्ड्यात गेली तुझी परिस्थिती. थोडा वेळ यार, थोडा वेळ वाट बघितली असतीस ना तर आज ही वेळच आली नसती. एकीच्या हातात अंगठी घातलीस, दुसरीच्या गळ्यात माळ घातलीस. पार्थ म्हणत असतो, जिच्याबरोबर मी लग्नाची संसाराची स्वप्न बघितली त्याच मुलीला सख्या भावाची बायको म्हणून बघताना काय वाटतंय हे तुला नाही कळणार. जीवा म्हणत असतो, तुला तुझे घाव दिसत आहेत पण माझ्या जखमा नाही दिसत आहेत. त्यानंतर पार्थ जीवाला म्हणत असतो, हे बघ जीवा, मी काव्याशी जे लग्न केलंय त्याने दुसऱ्या कुणाचं नुकसान नाही झालेलं. हे बघ, तू असा कितीसा ओळखतोयस तिला? अरे असं काही असतं, तिच्या आयुष्यात दुसरा मुलगा वगैरे असता तर सांगितलं असतं काव्याने मला. लग्न करायचं की नाही हा पर्याय तुझ्याजवळ होता, माझ्याकडे नव्हता हा पर्याय. या क्रॉस लग्नामुळे या घरात राहणं किती कठीण जाणार आहे याची तुला कल्पनाच नाहीये. जीवा म्हणत असतो, तू गुन्हेगार आहेस तिचा. पार्थ म्हणतो, आणि तू माझा गुन्हेगार आहेस. हे सर्व पार्थला आठवत असतं. त्यानंतर पार्थ काव्याजवळ बघतो. काव्या मानेनेच नाही असं म्हणत असते. पार्थला काहीही कळत नसतं. तो एकदम कोलमडून जातो. पार्थ खाली कोसळणार एवढ्यात काव्या जाऊन पार्थचा हात पकडते. त्यानंतर पार्थला काव्याच्या काही गोष्टी आठवत असतात. जेवणाच्या टेबलवर जेव्हा जीवाला ठसका लागतो तेव्हा काव्या लगेच जीवाला पाणी द्यायचा प्रयत्न करते, परंतु नंदिनी सुद्धा तेव्हा पाणी देते आणि जीवाने नंदिनीच्या हातून पाणी घेतलेलं असतं. हे सगळं पार्थला आठवत असतं आणि त्यानंतर रागानेच काव्या आपल्या रूममध्ये जाऊन शॉवरखाली उभी राहते. हे सर्व पार्थला आठवत असतं. त्यानंतर काव्या म्हणत असते, डोंट टच मी, बायको नाही आहे मी तुमची. काव्या पार्थला म्हणत असते, डिवोर्स द्या मला. त्यानंतर पार्थ काव्याला भरवायला जात असतो, परंतु काव्या म्हणत असते, काही गरज नाही आहे मला भरवायची, माझं मी खाईन. हे सगळं पार्थला आठवत असतं. त्यानंतर काव्या पार्थला पाणीपुरीचा किस्सा सांगत असते, ते सुद्धा पार्थला आठवत असतं. पुढे फार्म हाऊसवर गेल्यावर काव्याने जीवाला मुद्दामच फोर्स करून शर्ट काढायला सांगितलेलं असतं. जीवा मात्र शर्ट काढायला नकार देत असतो. हे सर्व पार्थला आठवत असतं. त्यानंतर पिकनिकला जाताना पार्थ एक स्वेटर घेऊन येतो आणि ते स्वेटर घ्यायला काव्याने नकार दिलेला असतो. हे सुद्धा पार्थला आठवत असतं. काव्याने पार्थचा हात घट्ट पकडलेला असतो, परंतु हे सर्व आठवल्यानंतर पार्थ काव्याच्या हातातून आपला हात हिसकावून सोडून घेतो आणि तो आपल्या आईजवळ जाऊन उभा राहतो. वसू आत्या आणि रम्या मात्र इकडे हसत असतात. त्या दोघींना खूप आनंद झालेला असतो. पार्थने आपला हात झिडकारलेला बघून काव्याला खूप वाईट वाटतं. काव्या खूप रडत असते. त्यानंतर मानिनीला तिच्या मैत्रिणीचे शब्द आठवत असतात. तिची मैत्रीण म्हणत असते, मानिनी, काव्याचं त्या कॅफेवाल्या मुलाशी असलेलं चॅप्टर आजही संपलेलं नाही आहे, कारण आजही मी त्या दोघांना एकत्र बघितलं आहे. त्यानंतर काव्या मानिनीला म्हणत असते, माझं लग्नाआधी एका मुलावर जीवापाड प्रेम होतं, पण आता त्याच्या विचारातनं मी कायमची बाहेर पडली आहे. पुढे विक्रमसुद्धा नंदिनीला म्हणत असतो, आपण आपल्या मुलांच्या बाबतीत जे काही तीर्पाकडे निर्णय घेतले आहेत त्यातून त्यांना मोकळं करूयात. हे सगळं मानिनीला आठवत असतं. पिहूलासुद्धा काव्या आणि जीवाबद्दलचे काही क्षण आठवत असतात. दुसरीकडे जीवा नंदिनीसमोर हात जोडून उभा असतो. एवढ्यातच नंदिनीला चक्कर येते आणि ती जमिनीवर कोसळते.
जीवा जोरानेच नंदिनी असा आवाज देतो. त्यानंतर सगळे धावतच जाऊन नंदिनीला उठवत असतात. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, पार्थ म्हणत असतो लग्नानंतर होईलच प्रेम. विक्रम पार्थला सावरत असतो, परंतु पार्थ म्हणत असतो काय बाबा, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे ना. फक्त मी काव्याचा गुन्हेगार आहे की काव्या माझ्या गुन्हेगार आहेत. नंदिनी इकडे म्हणत असते दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं. असं म्हणून नंदिनी काव्या आणि जीवाचा हात एकमेकांच्या हातामध्ये देते.